तर तिकडे मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक सेवा ठप्प झाली आहे। नागोठणेजवळ सुकळी खिंडीमध्ये महामार्गावरती पाणी आल्यानं वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे। दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। महामार्ग विभागाच्या रस्ते कामाची आणि नालेसफाईची पोलखोल या पावसानं केलेली आहे। मुंबई गोवा महामार्गावरती सुकळी खिंडीमध्ये पाणी साचल्यानं हजारो वाहनं दोन्ही दिशेकडे अडकून पडली आहेत। दोन्ही दिशेकडे वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे वाहनांमध्ये अडकून पडलेले प्रवासी जे आहेत ते त्यांनी नाराजीचा सूर उमटवलेला आहे। त्यांना त्रास सहन करावा लागतो। मात्र पावसाचा जोर जर असाच राहिला तर संपूर्ण वाहतूक जी आहे ती सुरळीत होण्यात विलंब लागू शकतो असं सुद्धा सांगण्यात येत आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी अजय नाडकर आपल्या सोबत आहेत। अजय, आपण बघतोय की मुंबई गोवा महामार्गावरती असाही त्या महामार्गावरती ट्रॅफिक असतात आणि आता त्याच्यात भर पडली आहे म्हणजे पावसाची। सर्व नद्यांनी जे आहे त्या आसपासच्या नद्यांनी आपली इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि हे सगळं जे पाणी आहे त्या आसपासच्या गावामध्ये आणि आता मुंबई गोवा महामार्गावरती सुद्धा आलेलं आहे। काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? वाहतूक सुरळीत होतीये का? पाण्याचा निचरा होतोय का तिथे? सिद्धेश, आपण पाहिलं तर मागील 5 ते 6 तासापासून जे आहे ते मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहिली तर आपण त्याच ठिकाणी आहोत आणि आपण पाहतोय की मुंबई गोवा महामार्ग तो या ठिकाणी साचलेला आहे। आपण पाहतो एक धाडसी ड्रायव्हर आहे, त्यांनी ही गाडी टाकली होती, मात्र ती गाडी देखील टेम्पो जो आहे तो मध्ये बंद पडलेला आहे आणि जवळपास 5 ते 6 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या ज्या आहेत त्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। एकंदरीत रायगड जिल्ह्यात जो जोरदार पाऊस चालू आहे त्याचा परिणाम जो आहे तो मुंबई गोवा महामार्गावर झाल्याचं पाहायला मिळतोय आणि 5 ते 6 तासापासून जे आहेत ते हजारो वाहनं ज्या या ठिकाणी जे आहेत ते अडकलेले आहेत। यांच्यामध्ये जास्त समावेश जो आहे तो एसटीचा आहे, कारण एसटी जी प्रवास करणाऱ्यांची संख्या ही तेवढी मोठी असते आणि सकाळची वेळ होती, प्रत्येक जण कामानिमित्त पनवेल असेल मुंबई असेल या ठिकाणी जात होता। मात्र मुंबई गोवा महामार्गावर साचलेल्या पाण्याचा जो फटका जो आहे तो या प्रवाशांना बसताना दिसत आहे। अजून जवळपास 2 ते 3 तास जो आहे तो ही वाहतूक सुरळीत होण्यामध्ये लागू शकतो, कारण पाण्याला जाण्याचा मार्गच या ठिकाणी नसल्याने पाण्याची पातळी जी आहे ती या ठिकाणी वाढताना दिसत आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।